दिवाळीच्या गासनाला करती बघाय मासाला दिवाळीच्या या सणाला कार्तिक या मासाला देव आलाय वाड्याला चंदन बघाय पोराला देवाला या वाड्याला चंदन जाया पोराला दिवाळीच्या गासनाला दिवाळीच्या गासनाला पानुबाईच्या वाड्याला अनुबाईच्या वाड्याला देव आलाय आंघोळीला व देव आलाय आंघोळीला देवाला या आंघोळीला देव आलाय आंघोळी देवाला या आंघोळीला देव आलाय आंघोळीला देव आलाय आंघोळीला व देव आलाय आंघोळीला देवाला या आंघोळीला देव आलाय आंघोळीला चंदनाची गावठी आता उठी घालावून चंदनाची गाव या दुधाचा अभिषेक अभिषेक या घालून दया दुधाचा अभिषेक अभिषेक या घालू गुलाबाच या पाणी गा गुलाबाचं या पाणी देवा दिलाय आंघोळीला देवा दिला या आंघोळीला देवा दिलाय आंघोळीला व देवा दिलाय आंघोळीला देवा दिला या आंघोळीला देवा दिला या आंघोळीला आरती ओवाळ देवाला आरती ओवाळ ती देवाला देवावाळे देवाला देवावाळे देवाला कुंकुमलावती देवाला कुंकुमलावती देवाला कुंकुमलावती देवाला कुंकुमलावती देवाला येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला येडा पेडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला येडा पेडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला साकडं घालती देवाला साकडं घालती देवाला हात जोडती देवाला हात जोडती देवाला येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला येडा पेडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला बानू बोलती देवाला हाड बोलती देवाला बानू बोलती देवाला हाड बोलती देवाला येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे म्हाळसा लक्ष्मीदेवी हो मी तुम्हाला भेटायला तुमच्या कक्षाकडेच निघाले होते परंतु लतिकाने सांगितलं की तुम्ही इथे आहात म्हणून इथे आले आज नरक चतुर्दशी हे जर आज गडावर असते तर मी यांना अभ्यंग स्नान घातले असते पण आज हे गडावर नाही आहेत शक्य तितका प्रयत्न करते आहे मी खंबीर होण्याचा पण माझं देखील मन आहे माझं दुःख मी कोणासमोर मांडू मी आहे मला सांगा काय सांगू देवी तुम्हाला तर सारंच ठाऊक आहे दिवाळीचा हा सण एवढा मोठा सण आहे पण हे इथे नाही माझे आईवडील यांना भेटण्यासाठी इथे आले आहेत पण तसं असूनही हे बानू बरोबर चंदनपुरीला निघून गेले हे सारं माझ्याच बाबतीत का घडावं तुम्हीच सांगा देवी.
म्हाळसा, तुमचं दुःख मोठं आहे. तुम्हाला काय वाटत असेल हे एक स्त्री म्हणून मी समजू शकते, परंतु ह्या मागे काहीतरी निराळं प्रयोजन असणार, नाहीतर असं घडलंच नसतं. मला खात्री आहे सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या हाती लवकरच काहीतरी लागणार आहे.